मी शेख शाहिद प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आजच्या जनजागरण अभियानामध्ये हे कळवतो की नायलॉन मांजा जो की पक्ष्यांना व नागरिकांना घातक असलेला आहे त्याबाबत वापर करण्यात येऊ नये आणि आपल्या मुले जे खेळतात त्यांना पण पालकांनी त्याला हे करावं, साधा मांजा वापरावा ज्यामुळे इतर हानी पोहोचू शकत नाही आणि त्याबाबत यानंतरचा आमचं पुढील अभियान शहरात जनजागरण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना व ज्या ज्या ठिकाणी पतंग खेळले जातात त्या ठिकाणी आणि जिथे विक्री केल्या जातात पोलीस प्रशासन व महानगरपालिका संयुक्त मांजा विक्रीविरोधात कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। तसेच याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की नायलॉन मांजा वापरण्यात येऊ नये। अध्यक्ष लाईफ केअर ॲनिमल असोसिएशन ऑफ औरंगाबाद, आज आपण इथे स्मार्ट सिटी मनपा औरंगाबाद, लाईफ केअर वेलफेअर असोसिएशन ऑफ औरंगाबाद आणि सलोका प्रस्थापन यांच्या संयुक्त विद्यमानाने मांजाविरोधी नायलॉन मांजाविरोधी अभियानाला सुरुवात करत आहोत। गेल्या 3 वर्षापासून आम्ही यशस्वीरित्या पाळत आहोत। प्रत्येक शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये आम्ही जनजागृतीचं काम करत आहोत। मी इथे एकच गोष्ट सांगू इच्छितो की येणाऱ्या संक्रांतीला प्रत्येक जणामध्ये पतंग उडवण्याबद्दल क्रेज असतं, पण पतंग उडवताना दुसऱ्याला इजा न पोचवता, दुसऱ्याला म्हणजे पक्ष्यांना व मानवाला जे इजा होती ती न पोचवता एक साध्या आपला दोरा साधी जे म्हणतो आपण तर तो यूज केलं तर बरं होईल। नायलॉन मांजाला जो कोणी वापरत असेल तर त्याच्या विरुद्ध सगळेजण आम्ही कारवाई करणारच आहोत। मनपाचं पथक आणि पोलीस प्रशासन हे आमच्या सोबतच आहे। मी इतकं सांगू इच्छितो की पतंग उडवताना काटेकोरपणे नायलॉन मांजा न वापरण्याचा प्रत्येकाने जे निर्णय घ्यावा। धन्यवाद। माझं नाव पूर्व सैनिक अशोक हांगे, मी आर्मी मेडिकल कोर्सचा रिटायर आहे आणि सध्या डॉक्टर नायकवाडे साहेबांसोबत सलोका प्रस्थापन संस्थेमध्ये कार्यरत आहे। लाईफ केअर असोसिएशन, स्मार्ट सिटी, महानगरपालिका, सलोका प्रस्थापन आम्ही सर्व मिळून अभियान राबवत आहे। शासनाला माझी विनंती आहे, जो मांजा बनवतात, जे विकतात त्यांच्यावर अजामीन पात्र गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि महानगरपालिकेने कमिशनर साहेबांना विनंती आहे, एक टीम तयार केली पाहिजे। त्या टीममध्ये आम नागरिक पण घेतले पाहिजे आणि त्या टीमनी स्वतः जाऊन चेक करून त्यांच्यावर पोलिसांना मदत करण्यासाठी त्यांनी मदत केली पाहिजे। आम्ही इथं आहोत, आम्ही कुणीही मांजा वापरत नाही, पतंग उडवत नाही, काही नाही आहे। ही गरज आहे, जे बनवतात, जे विकतात त्यांच्याकडे जाऊन कंट्रोल करणे ही काळाची गरज आहे। हे शासनाला कळायला पाहिजे, महानगरपालिकेला कळायला पाहिजे, त्यांचं काम आहे, पोलीस प्रशासनाचं काम आहे। ज्यांनी काम करायला पाहिजे ते काम करत नाही आहेत। आम्ही कितीही ओरडून काही होणार नाही असं आहे। जनजागृती करण्याचा फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत डॉक्टर साहेब जे असतील, डॉक्टर नायकवाडे साहेब असतील, जयजी शिंदे जे आहेत, जयजी शिंदे अनेक वेळा प्राण्यांचा जीव वाचवला, त्यांनी फार मोलाची भूमिका बजावत आहेत। परंतु शासनाचं काम सर्वात मोठं आहे, शासनाला आम्ही मदत करायला तयार आहेत। शासनाने जागृत झालं पाहिजे, पोलीस डिपार्टमेंट असेल, महानगरपालिका असेल, गव्हर्नमेंट असेल, यांना जागृत होणे काळाची गरज आहे। मांजा विकणाऱ्याला पकडणे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे, अजामीन पात्र गुन्हा दाखल करणे, त्यांना कंट्रोल करणे, जो मॅन्युफॅक्चरिंग त्यांना बंद करणे, ही शासनाने कडक भूमिका घेणं काळाची गरज आहे। तेव्हा पक्ष्याचा जीव वाचेल, प्राण्याचा जीव वाचेल, मानव आणि पक्षी प्राण्यांचे घरटे आपल्याकडे घेतलेले आहेत। जंगल कमी झाला कारण मानव अशा वस्तीमध्ये जात आहेत जिथं प्राणी पक्षी राहतात, तिथं मानवाने सर्व झाडी तोड केली, त्याच्यावर मानव आपले घर बनवत आहेत। त्यामुळे सर्व प्राणी आणि पक्ष्याचा जीव धोक्यात आहे मानवामुळे। तर ह्याला जर कंट्रोल करायचं असेल तर आम्ही आमच्या संस्थे जे लोक काम करत आहेत, परंतु शासनाची कडक भूमिका खूप गरजेची आहे। आज 16 डिसेंबर आज छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन संस्था, महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी
यांच्या संयुक्त विधिमानाने हा नायलॉन मांजा विरोधी अभियान आजपासून सुरू करत आहोत। याचा उद्देश एकच आहे की आम्हाला नागरिकांमध्ये पतंग उडवण्यास बंदी नाही आहे, पतंग तुम्ही उडू शकता, पण यामध्ये नायलॉन मांजाचा वापर होऊ नये। आमचा हा मेसेज गेल्या 3 वर्षापासून आम्ही नागरिकांमध्ये देत आहे व बरेचसे नागरिक याच्यामध्ये सतर्कही झालेले आहे, कारण की नायलॉन मांजा असा घातक आहे की हे आपल्या जीवन जगण्याची जी आपली शैली असते त्या घातक मांजेमुळे माणसाचं आयुष्य पण उद्ध्वस्त होऊ शकते, तरी यामध्ये पशु पक्ष्यांनाही त्रास होऊ शकतो। यासाठी आम्ही हा अभियान आता सुरू केलेला आहे। आम्ही पूर्ण शहरामध्ये, शाळेमध्ये, लहान मुलांमध्ये व कॉलेजेसमध्ये, क्लासेसमध्ये नायलॉन मांजाचा वापर होऊ नये व तो कितपत घातक आहे याची संपूर्ण माहिती मुलांमध्ये मिळाली पाहिजे आणि जनजागृतीमध्ये बरेचसे लोक आम्हाला सहकार्य पण करत आहेत। मी नवीन युवा पिढीला एकच सांगणार आहे की तुम्ही पतंग उडवा, तुम्ही आनंद घ्या, पण याच्यामध्ये फक्त नायलॉन मांजाचा वापर करू नका, कारण की हा नायलॉन मांजामुळे पशु पक्षी व नागरिकांचेही गळे कापले जातात व या शासनातर्फेही याला बंदी घालण्यात आलेली आहे व यामध्ये जास्त दुर्घटना शहरामध्ये होऊ नये याच्यासाठी जनजागृती संस्थेमार्फत होत आहे। लाईफ केअर संस्थेच्या वतीने आम्ही त्यांना जनजागृती केल्यास आणि मांजा कुठे आढळल्यास आम्ही तात्काळ पोलीस आयुक्त कार्यालयाला संपर्क करू व महानगरपालिकेला संपर्क करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचे निवेदन देऊ। जय शिंदे, लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन, मी सचिव आहे त्याच्यामध्ये। मी लाईफ केअर ॲनिमल सोशल वेलफेअर असोसिएशनमध्ये सभासद म्हणून काम करतो। आज मांजा विरोधी जनजागृती अभियान आम्ही ठेवलेलं आहे। महानगरपालिका, स्मार्ट सिटी आणि आमची संस्था यामार्फत जनजागृती करत आहोत। तर प्रत्येक युवा पिढीने आपल्या येणाऱ्या आणि आता संक्रांत येत आहे, प्रत्येकाने आपला नायलॉन मांजा न वापरता साधा मांजा वापरला पाहिजे, जेणेकरून कोणाची प्राण्यांची हानी होते, प्राण्यांचे गळे कापले जातात, माणसांचे पण गळे मोटरसायकलवर असल्यावर त्याच्या गळ्याला मांजा लागले जातो, जीवितहानी होण्याची भीती वाटते आणि पायामध्ये मांजा गुंततो। तर प्रत्येकाला अंधारामध्ये हा मांजा दिसत नाही, त्याच्यामुळे प्रत्येकाने याची जनजागृती केली पाहिजे। येणाऱ्या युवा पिढीनं आणि आता जे पतंग उडवणारे आहेत सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे की आपल्यापासून कोणाला त्रास नाही झाला पाहिजे, कुठल्या प्राण्यांचा जीव गेला नाही पाहिजे आणि माणसांचा पण, कारण बऱ्याच वेळेस मोटरसायकलवर पुरुष वर्ग जोरात गाडी चालवत असताना त्यांच्या कुठेही आडवा मांजा येतो, गळा कापला जातो। हे अनेक उदाहरण आहे। माझं स्वतःचा पाय कापला गेला होता, मला आठवत आहे, म्हणून आम्ही जीव तोडून याच्यासाठी काम करतो। तरी महानगरपालिका, शासकीय कर्मचारी किंवा आयुक्त साहेब यांनी याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, पोलीस कमिशनर साहेबांनी यांनी प्रत्येकाला समज द्यावी। मांजा हा दुकानात न ठेवल्या जाता मांजा हा दुकानात न ठेवल्या जाता हा काही घरामध्ये विकला जातो, त्याच्यामुळे ते सापडत नाही। तरी सर्वांनी आमचं सहकार्य राहील आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत, महानगरपालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत। माझं नाव वैशाली चौतमल, मी लाईफ केअर संस्थेचे सदस्य आहे। मला असं सांगायचं आहे की हा नायलॉन मांजामुळे खूप जणांचे प्राण जात आहेत आणि रस्त्याने चालणारा ज्यावेळेस आपण गाडी चालवतो त्यावेळेस तो नायलॉन मांजा दिसण्यात येत नाही, त्यामुळे समोरच्यांचे गळे कापले जातात आणि लहान मुलं अशा पतंगाकडे वरती बघून चालतात, समोरून गाडी येते का काय हे त्यांना दिसत नाही, त्यामुळे त्यांचाही खूप मोठ्या प्रमाणात अपघात होतो आणि नायलॉन मांजावर ही बंदी आणलीच पाहिजे। नायलॉन मांजामुळे पक्ष्यांचे पण खूप प्राण जातात, निर्जीव वस्तू अशा म्हणजे माणसांपासून प्राण्यांना कसा धोका निर्माण होईल असं आपण वागलं नाही पाहिजे, त्यामुळे नायलॉन मांजावर बंदी आलीच पाहिजे। मैं वसीम मिर्ज़ा, मैं लाइफ केयर एनिमल वेलफेयर एसोसिएशन लास्ट 3 साल से काम कर रहा हूँ और ये जो नायलॉन मांजा अभियान जो है तो ये हमने आज से नहीं, ये 3 साल से हम ये अभियान चला रहे हैं और इस अभियान में हमारा मकसद यही है कि जो भी पक्षी प्रेमी रहते हैं, ये पक्षी जो रहते हैं उनको इसमें उनको ईजा ना पहुँचे और वो भी अपनी लाइफ जी सके, तो इसके पीछे का मकसद यही है। हमारा ये मकसद ये नहीं है कि क्या मतलब आप पतंग मत उड़ाओ, पतंग उड़ाना अच्छी चीज़ है, मगर उसमें आप जो मांजा यूज़ कर रहे हो मांजा आप यूज़ ना करते हुए पतंग का मज़ा लीजिए। मतलब आने वाला जो 14 जनवरी है ये हमारे भारत में बहुत बड़ा फेस्टिवल होता है मकर संक्रांत, और इसमें काफ़ी बड़े पैमाने में पतंग प्रेमी पतंग उड़ाते हैं और उसमें नायलॉन मांजा बहुत सारा यूज़ होता है।
तो हमारा बस यही कहना है कि नायलॉन मांझा यूज़ नहीं करते हुए आप आपका फेस्टिवल साजरा करिए।